मैं नाचू तू नचा. कालच्यानी मसाला भाजून ठेवलाय पण कुठून आणायचं नाव नाही. माझंच मडमूस कटायचं कवर काय माहित मसनात जाऊस तर सारा वासनावाच जातो की भाजल्या भाजल्या आम्ही मसाला दळून आणत असतो. काय सांगायचंय जे आहे ती बरं आहे. लग्न झाल्यावर काय मसाला कोण भरू राहिल्या कुठून काय 12 महिन्याने आणते का कुठून म्हणजे कुठून आणायचं होतं मसाला नाही मग? तसाच टाकायचा होता. मला वाटलं रोज थोडं थोडं मिक्सर मध्ये करायला तो केलाय. आईने असं शिकवलंय मिक्सर मध्ये कराय. तुम्ही मिरच्या कधी भाजल्या ये भी मेरी गलती है. आता बाया 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 उलस काम केलं की काय ट्रिम प्लेस घ्यायची काय घ्यायची काय रिप्लेस हा म्हणजे ते झोपायचं थोडं मग काय म्हणतात त्याला ये गडबड है काय म्हणतो बाई, मला नाही माहित आद्या. तुम्ही काय म्हणता ना माझ्या डोक्याच्या बाहेरचे असते कुठून नवीन नवीन पळायला लागल्यावर आणि जरा थांबल्यावर त्याला काय म्हणतात ट्रिम प्लेस का काय टॅम प्लीज. अरे हा ते टाम प्लीज घ्यायचं. काय चव आली टाम प्लीजला. सणा सणा काम करून मोकळं होऊन उकळत कुठीत होतो पहिला आम्ही. काय मसाला भाजला काय दिसू राहिला बाय बाय एकदम चिकना चिकना मसाला आता एकदम भारी. काय काय टाकलंय नेमका मला तर सांगायचं मसाला भाजताना मी नसते थांबले का. हे काय टाकलंय थोबाड तोंडाचे ते हिंग आहे ना हिंग हे जायफळ आणि इकडं मसाल्याचं तुला खरंच येड नाही. पार्सल टाका पुढ्यावरून वर्षभर घोर नसतोय. पण एवढा कुटाणा करायपेक्षा जर आपण आई ते मिरच्या आणल्या तर काय फरक पडन का. म्हणजे आयतं पाकिट नसतं का सगळ्यात सोपं मसाले भेटतो मिरच्या भेटतात ते पण तर वाटूनच आणत असतील की नाही. त्या टाळी होय तिकडे मस्करी करू नको. मसाला चांगला असतो का त्या पुढ्या चांगल्या असतात. भाजी होती का चवदार तुला नुसती तरी पाहिजे आणि नवऱ्याला नुसती मान हलवायची. कसं झालं चांगलाय बैल त्यो चांगलंय. मला तर 5ची चव नाही लागत. म्हणजे आता तुम्ही त्यांनाच बैल म्हणून राहिले तुमचं पण पोरग त्यालाच म्हणते ना त्यो काय असं ना पोरगा असू नाही तो पोरगा माझा रीतीचा असतोय. सोनेला मसाला असा कुठून दिलता मसाला तसाच बघून कुठे ती माझी पोरगी. सोनीला सगळं इथून पाहिजे मसाला कुरड्या पापड्या. काय म्हणते सोनी काय हुशार आहेत म्हणलं. हा तर येडे झालेत तिकडले. मसाला काय मसाला करती असं शिकलं पाहिजे. एवढं तिखट असं येडेच होते ना, यालाच जाऊ जाऊन येडे झाले असतात. कळ येते पोटात का बाई काय खरं नाही आत्या. मम्मी पाण्यात पळाले बाई शी. जा जा तुम्ही जा माग माग जा पाणी देऊन या. काय खरं आहे बाया मरणाचं तिखट. तेवढं नाही सासू मसाला भाजती सुनानी टपून राहिलं पाहिजे. काय टाकी ती टपून कशी राहिला भाजी? तुम्ही मला सांगितलं का की मी मिरच्या भाजून राहिले. मी नगरला गेले त्या दिवशी कुठं ना केलाय वाटत तुम्ही मिरच्या फिरच्या भाजून ठेवल्या. मग मला पण थांबवायचं मी बसले असते भाजायला. म्हणजे तू सकाळी जाशील नगरला ते संध्याकाळी 7ला येशील एन्जॉय करून. हा मला ते करून बघ जमन का थांबून कवा येते आताची येते मगच येते. केला माय झक मारली मुंबई पाहिली. मुंबई बघत आते मुंबई पाहिली. बड़ा हरामी हो. हा म्हणत म्हणत आहेत का कुठं. हा आता तर सुनांना ते येडच नाही बाय. सासू काय करती कुरड्याचं करती का दळीती का कशी हाटी ती बघायलाच नाव नाही. हे काय केलंय खोबरं आहे काय एवढं सारं. हा खोबरं आहे ते. म्हणजे हे तळून भाजलं काय नाही तळून भाजलं भाजून तळलं तळून भाजलं. पापड कच्चा पापड पप्पा पापड आता एकदा म्हणून दाखवा कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड. हे फास्ट मध्ये म्हणायचं म्हणा म्हणा बघू आपण. कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पप्पा कच्चं डोकं पक्क डोकं कच्चं डोकं पक्क डोकं कच्चं डोकं पक्क डोकं. कच्चं डोकं पक्क डोकं तुमचं. आता मी तुम्हाला म्हणून दाखवते कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड हे जमत का म्हणून नाही. आम्ही लहानपणीपासून करायचो पण काही जमत नाही. तुम्हाला नाही जमलं. हे बघ
खाऊ दे ना, भारी लागत तळलेलं खोबरं. मी मसाला रेशमे तुझ्या तोंडाला लय चटका. नुसतं खायचं येड, करायचं येड नाही. कपडा आणतो माझा हात पुसायला. उठ पटकीने जायचं. वाऱ्या वावदाने ती दळायची नाही. तिथं बस. पुसून घ्या. सरक उठ पटकीने. एवढे सारे धने. आता काय रोज मस्त पाहिजे तर्राच्या भाज्या. आणि अशी मसाला मिरची भाजावं लागते अशी, नाही तर अशी गेल्या बारचीनी ती ही भाजाय बोलली होती, ठसका लागतोय सुनाला म्हणून. हा काळी कुट करून ठेवली. मला जरा मसाल्यात इंटरेस्ट नाही आला, ते मूड नाही आला. माझ्या हाताने जे करते ते पुरे दिशा. जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ. स्वयंपाक आहे तुमच्या हाताने करत. हा म्हणजे मूड येईल ना ते खायला सगळ्यांना, म्हणून म्हणलं. नाही बाई, स्वयंपाक करते, सगळं करते. लाली पावडर काय म्हणतात ना, सासूने केला भात आणि सून बसली सर्रात. चला चला, मी पण येते ना तुमच्या सोबत. मी येऊ का नाही? बघ ना कुटायला कसं कुटायचं, कसं नाही, कशी चाळी ती, एक एक अशी चाळी ती लगेच टाकून देती. असा मसाला धरून बघायचा, बोटाला असा लागला पाहिजे मसाला. म्हणजे आपल्याला ठेवून नाही यायचं आता, असं असं करायचंय तिथं. अगं ठेवून आल्यावर आता माझं कोण जातंय कुठं, ठेवून येत असतात काय मागा मोलाचा ह्याला. म्हणजे नाहीतर ना ते दळण कसे काढून घेते तसे मिरच्या काढून घेते ना आपल्या. काढून नाहीत घेत शाने, तशी म्हणशील त्या बायाला दळायची नाही. काढून नाही घेत, पण आपल्या जवळून घडी पडूस तर कुटून घेतलं पाहिजे. घडी पडती मसाल्याला अशी, घड्या 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 पडत्यात कुटतानी. आई नाही शिकवलं डोमलं आईने, नुसता दिलाय कच्चा भोपळा गळ्यात घालून. कपडा आण म्हणलं, मला पाणी आण उलस माझ्या मड्यावर घालायला म्हणजे जायला पटकन. असं काय म्हणता बरं, मड्यावर फिडर संध्याकाळच्या वेळी तुम्हाला असं चांगलं वाटत का? हा रेशमे सगळं तुझं असं ती ह्याच्या म्हणी पायापुरतं बोलणं कसं आहे असं आता असं करायचं, पण तू काय असे धडधडून खडखडून उठून करीत नाही. उठू का? हा घरा घरा भिंगरी म्हणी फिरावं लागतं. धडधडून कसं उठायचं? पण माया बोखंडी मला धडधडून उठ. हा दात काढायत द्या. दुसरी सासू माझ्या जागेवरले असते आले आत्या, दात पाडले असते हसू हसू. अगं रेशमी पाणी आणते का शेंदाय गेली? डफली वाले डफली बजा, घुंघरू बुलाते हैं, मैं नाचू तू नचा. डफली वाले डफली बजा. आणि ढपली वाजवी आणि इकडे ढपली वाजवी या इकडे थोबाड तोंडे ढपली वाजवी ते. हा नाचायला द्या तेवढं गौरी वणी थै थै गौरी. आत्या पाणी आणते पाणी. लाजत नाही रेशमे तुला? मी चल म्हणते तळतळ करते आणि तिथं ढपली वाजवती, वाकडं ढुगाड करून माझ्या पुढे बसती. आणि इकडे सोड. आत्या पाय जाम झाले बाई, चलू चलू. गाडीवर आला असतो तर काय झालं असतं बरं? पाय एवढे दुखले काय एवढ्या छटाक भरी यायला? आम्ही जत्राला कुठवर 4-4 मैल जात होतो पाय पाय. हा कसरत होती, व्यायाम होतो. आता चालायचं तर नावून गोष्टच नाही बाय. आता गाड्या आल्या, हागाया गाडी, मुतायला गाडी, सगळ्या गोष्टीला गाडी नुसती. किती लांब आहे? रुपये रुपये माणूस सासवितो. तुम्हाला काही बोलावा का नाही बोलावा मला तर हेच कळत नाही. तुम्हाला काही बोला ना त्या, तुम्ही त्याचे हे उत्तर देता ना की बस. अगं डोक्यावर दळण घेऊन एवढं 4 किलोमीटर जात होतो आम्ही किराणा घेऊन. मानाशी वाकडी, कुणाच्या गाडीवर नाही का घोडीवर नाही कुणाच्या. आणि आता हिथून इकडं आत्या झालं बाय आत्या. अगं काय चव आली करून पडन काय म्हणतात ना. नाही नाही म्हणून घ्या, म्हणून मग घ्या. मी म्हणत असते. मी इथं बसते मसाला ठेवीते ना आपण का पाहत. अगं तिला गुढी तापला वाऱ्या खावदाण्याचा कुठून घेऊ ना वाद जात असतोय. 2 दिवस झालं आत्या नंबर आहेत वाटतं, आधीच मसाला चालू आहे. ठेवीत झालं एवढं झालं की म्हणा टाक. रेशमे आता आपण केलं असतं तर असं केलं असतं आपण तर बिझनेस टाकायचं मग? म्हणता काय? पैसे लई आहेत काय बिझनेस मध्ये? मग वर्षभरात कवर होतय.
आता ठसका मिरचीचा वाय, 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 वाय. वास सुटला मिरचीचा मरणाचा. हा ठसका येऊ राहिला लई. हाताने नाही ठसका येत का? हा त्यांना विचारणं कधी नंबर आहे. ए तायडे इकडे. पावसा पाण्याचं आमचं दे आधी दळून. ते नंबरला आहेत ना त्यांना म्हणा लहान लेकरू आहे. लगेच यायचं. हा तेवढा नंबर होऊ द्या ना मग तिथे तुम्ही. ती दुसरी मशीन आहे ना मोकळी. ते जरा बंद पडलेली आहे. यांचं झालं का तुमचं तिथे टाकून किती राहिले? तरी अर्धा तास सगळं लागतं. अगो बाय 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 बाय. त्यासाठी म्हणत होते लवकर काय नाचायचं खाटायचं. सरक बाजूला. लवकर ते आता उशीर करला त्या आत्याने. आम्हाला पिक्चर बघायला जायचं नव्हतं. एक साडी टाकायची दुसरी काढायची ती टाकायची. मी कशी दिसते कडे. हा 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 मी काय म्हणते माहितीये का एवढ्या गप्पा मारू राहिल्या तर तुमचं गुळल्या मिळल्यात त्यांना विचारा ना किती खेपायची मशीन आहे कसं टाकलं तसं नाही धंद्याचं विचारा. म्हणजे काय करू आपण थोडस हे करू काय आपल्याला जमलं तर टाकू ना. सासू जुनाचा डंकेचा बिझनेस मस्त. हा खायचं आणि झोपायचं नाही पसरायचं. विचारा ना विचारा नीट विचारा कोणी सांगत नाही. इकडे ताई बोला ना. केवढ्याची घेतली मशीन? 70,000. दोन्ही दोन्ही नाही एक असते मोठं. एक मशीन 17,000ला 70,000. 70,000. म्हणजे बरंच भांडवल घातलंय. बरंच हा ना. हा मग आता परवडतंय का? हा चाललंय चांगलं चाललंय. चांगलं एवढं नंबर आहे तर परवडणार नाही तर काय होईल. ऐक ना आम्हाला सासूनाला करायचं होतं चालू. नाही असंच मग असं कोणी डायरेक्ट म्हणे तर का चालू करायचं होतं म्हणजे त्यांच्या पोटावर पाय तुम्ही तर असं झालं एका शेजारचा दवाखाना आहे त्या डॉक्टरला जाऊन विचारायचं की आम्हाला पण धंदा चालू करायचा म्हणजे दवाखाना टाकायचा असं झालं ते. अगं रेशमे तसं नाही. दवाखान्यात शेजारी असते पण हे कांटक काय शेजारी असतं काय? मस्त नसतंय पण एका गल्लीत नाही आपण काय लय लांब थोडी नाही सर. आपण दुसरीकडे टाकू. त्यांना कमून सांगत आहे तसं. अगं मन खुलून सांगितलेलं चांगलं लई असतं. खोलू नका लई नका खोलू. हा, चालेल. काय आडनाव काय? इकडे अगं सांगत होती तर तो थोबड मतीच ऊस काटलं. सांगत होती ती. सांगत 70,000ला एक मशीन 2 मशीन घेतलाय 7 आणि 7 14 म्हणजे 1,50,000 त्या फक्त मशीनी. बरंच गाळा घ्यायचा भाड्यानी गाळाला भाडं 7,000 रुपये कुठं नाही गेलं रोड वरती गाळा जर घेतला तर हा तिथं ते झालं का मग त्याच्यानंतर मशीन लावायचे कसं बाहेर जागा काढली त्याच्या पत्र्याने शेट ठोकायला वेगळे पैसे. किती पैसे झाले भांडवल लागलं का एवढं 2-3 लाख रुपये भांडवल टाकायचे. ते पैसे काढता एखादी वर्ष जाईन वाटतंय मला. अगं, 1 वर्षात कवर होते. तुला डोकं आहे का? सांगत होते मध्ये थोबड चालवलं. मग त्यांना हे कशाला सांगायचं मग बाकीचं विचार राहतं त्यांना. ऐक ना एक वर्ष नाही लागत 4 महिने असते त्याचे सीझनचे पटकिनी वसूल झाले असते. आणि काय म्हणते शेजारी आपल्या तिकडे टाकलं असतं ना. त्यांना पण सांगत का पण एक तर आवाज आहे नाही काय नाही त्या डाक्यामुळं ते म्हणेन भांडते काय सासू आणि पद्धतशीर बोलावा. पद्धतशीर. पण छान तिखट झाले मस्त. इकडे ना बोला ना. मग मिरच्याचे पोते तू आणते का त्यांचे असतात? कुणाचे नाही मी कुठून पण देते ना आपलं तयार करून मसाला विकते. लाल तिखट का? हा कसं किलो देते कुठून? 320 नाही कुठायला 50 रुपये किलो आहे. पण लाल जर तिखट? माझ्याकडे रेडीमेड मसाले पण येते म्हणजे मी बनवते ते. रेडीमेड मसाले ते का सगळ्या डब्यात भरलेले. ते काय तुम्हाला? आता रेडीमेड घेऊन टाकू नये काय सगळे मसाले हो, येतात. सगळे खडे मसाले पण येतात. चांगलं आहे. आणि हा लाल मसाला आहे बघा हा काळा मसाला आहे. हे मी हा. स्वतः इथंच भाजते आणि इथंच करते. भाजा काय चूल मांडली काय तू? मग गॅस आहे, गॅस. काय? वास घे चांगला येते वास. चांगला येतोय बघा तुम्ही वास घेऊन हे बघा, बघा. धना पावडर आहे. हे पण कांदा वास घेऊन बघा ना मसाला. हे कांदा लसूण मसाला तो कांदा मसाला. आणि हळदीला सेपरेट मशीन आहे माझं मी त्याच्यामध्ये करते. म्हणजे हळद तुम्ही बनवली. हा आम्ही स्वतः बनवतो. हे बघा, हे आता रेशमी अगं लय महाग दिसतोय. लय महाग सांगती. हा का हा मा
लय महाग आहे सगळं. 350 किलो आहे, आपण 320 देतोय. हो बडत तोंडाची ते काही सांगायची गरज होती का? मग आता अशी म्हणती म्हणा तुला नाव ठेवी ती तुला माग म्हणती. हं? तुम्ही मगाशी नाही म्हणल्या का मी तुम्हाला म्हणलं सांगू नका बिझनेसचं, तुम्ही म्हणलं मन खोलून सगळं सांगायचं असतं. रेशमी तू जास्तच मन खोली ती अगं ती मला हानी ना. वा 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 4 गल्लीमध्ये सगळ्या तुम्हाला घाबरत आहेत. तुमचं नाव घेतलं ना तरी थरथराट सुटतोय, कळलं का? तू मोठ्या दुकानात मी मला आणि असं म्हणलं ना तुला हा. मग त्याला सांगायचं मग तू दांडक्याने मला मऊ करीन चांगलं. अशी थोबड तोंडाची सूट पाहिजे. वैताय टाका ना आमचं मग बरं लगेच टाक. वजन करायला ना ती मसाला आण पळ. हे मला सांगावं लागत आहे. हो टाका ना लवकर लवकर. आता पण 6:45 वाजले होते, माझं 6च टायमिंग असते. उद्या दिलं तर चालेल का? उद्या हा उद्या नाही, आता तुम्ही म्हणलं ना तुम्ही देतो म्हणून. मग पण मी घड्याळ नव्हतं, पण टाइम बघितला नाही ना हो, असं झालं. त्यासाठी म्हणत होते लवकर चल कालच्यानी मसाला भाजलाय. तर आम्ही इथं आले का तुम्हाला फोन करते, तुम्ही इथं या, मी तुमच्या समोर कुठून देते. नाही नाही अहो, तुम्ही उद्याचा शब्द बोलले, आता मला काय खरं नाही. तुम्ही कमून उद्या मानल्या. मग आता काय करायचं? नाही आम्ही ना 8-10 दिवसांनी नेऊ, दमाने नेऊ, आम्हाला तशी घाई नाही. आम्ही ना हिला पाट्यावर वाटून कालवण करायला होती. चल तू घरी. हा लवकर उरक लवकर उरक. झक मारते मी, हातपाय पोळीते. भाजून ठेवलाय 1 दिवस झाला भाजल्याला. भाजल्या मी मसाला दळून आणत असते. त्यांना कमून सांगत आहे आत्या. हा मसाला आत्या माझ्या आत्यानी भाजलाय, माझ्या आत्यानी. असेच चव आहे भाजीला पण चव. ती मिरची मसाला- आहे ना डोळ्यात टाकीन मी. चल घरी. त्या म्हणलं मसाला भारी भाजला, किती छान भाजलाय मसाला. लय भारी भाजलाय, लय भारी. पण कमी आहे. आत्या लय हुशार येत. हा काय मी हुशारच आहे. येडा असं माझं मडकं असं भाजलेलं आहे, कच्च मडकं नाहीये. चल घरी. एवढी तारीफ केली, मला वाटलं भांडायचं नाही तरी भांडत. ढुसण्या नका देऊ आत्या. आत्या आ होय घरी. बस झाला मसाला राहू दे तिकडं. फेकटून देत असते मी, नाही तर फेक येते त्या बायाकडून घेऊन मी. आ, मसाला फेकायचा. फेकून टाकते मी. मसाला